आज मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि पहिली बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला उमेदवारांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे। अध्यक्षपदासाठी 4-5 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत। बाकीच्या वॉर्डमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला मिळालेला आहे। आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। तथापि आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेले की काँग्रेस, उबाटा आणि मनसे या पक्षांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी निवडणूक लढवावी। त्या पद्धतीने आम्ही आधी आमच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मागणी घेतलेली, मुलाखती घेतलेली आणि त्या दृष्टीतून थोडं जसे वरिष्ठांच्या आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून सुद्धा निवडणूक या ठिकाणी लढवू। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून आज आम्ही इच्छुकांच्या मुलाखती हा एक पहिलीच बैठक आयोजित केली आहे। माननीय जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, आदरणीय ढोबळे सर आणि दोन्ही आमचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज एक चांगल्या पद्धतीची बैठक बोलवली आणि बैठकीला चांगला प्रतिसाद असा आम्हाला मिळालाय। आता वसंतनानांनी सांगितल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार आणि 1 ते 10 प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक त्या आरक्षणानुसार प्रत्येक उमेदवार आमच्याकडे आज मुलाखती दिलेल्या आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि स्वबळावरती निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू शकू अशी एक ताकद या मंगळवेढा शहरामध्ये एक झालेली दिसतेय। चांगल्या पद्धतीचं सहकार्य लोकांचं मिळतंय। येणाऱ्या काळामध्ये ज्या घडामोडी होतील त्याबरोबर आम्ही राहू आणि चांगल्या पद्धतीचं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय साहेबांचं वरती प्रेम करणारी ही मंगळवेढ्यातली जनता आणि शहरातला प्रत्येक नागरिक असल्यामुळं आमच्या पक्षाला चांगल्या पद्धतीचं यश हे प्राप्त होईल अशी एक सगळ्यांच्या या बैठकीच्या निमित्तानं आज एक भावना आमच्या सगळ्यांची आहे। त्यामुळं आम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आज तरी वाटत नाही। पुढची रणनीती ज्या पद्धतीने समोरच्या बैठका होतील, आमच्या पक्षाचे वरचे आदरणीय नेते सांगतील त्या पद्धतीने होईल आणि आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टी समजण्यात येईल, म्हणजे कळतील। ते पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या 5 गोष्टीवर माणसाभोवतालच्या विकासाचं राजकारण लोकांना सांगायचं आणि एकमेकाचा आदर राखून सामाजिक परिवर्तन मांडायचं आणि मत मागायचं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। चांगली माणसं सभागृहात गेली पाहिजे। निविदावर भांडून नगरपालिका मोडीत काढण्यापेक्षा, धुवून काढण्यापेक्षा प्रतिष्ठा राखून चांगल्या पद्धतीचं काम सभागृहामध्ये कशा पद्धतीनं कामकाज चालेल याच्याबद्दलची भूमिका आपण लोकांपुढे मांडणार आहोत। या नगरपालिकेला स्वर्गीय शेडजींचं आणि स्वर्गीय मारवाडी वकिलांचं एक उत्तम अशा प्रकारचं सात्विक रूप लाभलेलं आहे। ते कायम ठेवून आपण पुढचं काम करूया असा संकल्प करून सर्व तरुणांनी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे। 10 महिलांनी आणि 10 पुरुषांनी अशा 20 लोकांनी आणि 21व्या नगराध्यक्षांनी ही नगरपालिका उत्तम पद्धतीचं काम करून दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे। नमस्कार।